नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आता पाहूया ठळक घडामोडी। आजच्या ठळक घडामोडी। सांगलीचा तरुण आसाम पोलिसांच्या जाळ्यात, 55 कोटींचे 37 किलो सोने जप्त। विद्युत टॉवर विरोधात शेतकऱ्यांचा शोले स्टाईल संघर्ष, टॉवरवर चढून आत्मदहनाचा इशारा। शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार, 7 जुलैला मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे आंदोलन। वारणा धरणात 11.66 TMC पाणीसाठा, कृष्णा नदीची पातळी अद्याप नियंत्रणात। आणि अनुसूचित जाती आरक्षणाचं उपवर्गीकरण लागू करा, सांगलीत मातंग समाजाचं धरणे आंदोलन। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। आसाम पोलिसांनी राज्यातील सर्वात मोठी सोन्याची जप्ती करत तब्बल 55 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे 37 किलो 24 कॅरेट सोन्याची बिस्किटं जप्त केली आहेत। या प्रकरणात सांगली जिल्ह्यातील 32 वर्षीय अक्षय बनसोडे याला अटक करण्यात आली आहे। गुवाहाटीच्या खारघुली परिसरात गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला। त्यावेळी अक्षय बनसोडे याच्याकडील 2 बॅगांमधून 37 किलो सोनं, 13 ग्रॅम चांदी तसंच 4 मोबाईल फोन जप्त करण्यात आले। पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी गेल्या 2 महिन्यांपासून गुवाहाटीत राहत होता आणि यापूर्वीही मोठ्या प्रमाणात सोन्याची तस्करी केल्याचा संशय आहे। या प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय सोन्याच्या तस्करीचं रॅकेट कार्यरत आहे का याचा तपास सुरू असून आरोपीच्या इतर साथीदारांचाही शोध घेतला जातोय। या कारवाईमुळे मोठ्या तस्करीच्या जाळ्याचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलन आता अधिक तीव्र होत असून सांगली जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी थेट मुंबई गाठण्याचा निर्णय घेतला आहे। 7 जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदानावर 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांनी दिली आहे। सरकारकडून वारंवार आंदोलन करूनही मागण्यांची दखल घेतली जात नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय। शक्तीपीठ महामार्गामुळे सुपीक शेती, घरं आणि शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होणार असल्याचं सांगत हा महामार्ग रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। पावसाळी अधिवेशनादरम्यान सरकारनं या प्रश्नावर तातडीनं निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे। पत्रकार परिषदेला आंदोलनाचे प्रमुख समन्वयक रणजित पाटील, शेतकरी नेते बीजी काका पाटील यांच्यासह जिल्ह्यातील बाधित शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यामधील शेटपळे इथं खाजगी कंपनीच्या विद्युत टॉवर उभारणीला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवलाय। डाळिंब आणि ज्वारी पिकांचं मोठं नुकसान होत असल्याचा आरोप करत संतप्त शेतकऱ्यांनी थेट टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं। कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। यावेळी काही आंदोलकांनी आत्मदहनाचा इशाराही दिल्यानं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं। घटनेची माहिती मिळताच आटपाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र योग्य नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय टॉवरचं काम सुरू होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे। त्यामुळे या आंदोलनाकडे जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं असून प्रशासन आणि कंपनी यावर काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सांगली जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असला तरी प्रमुख धरणातील पाणीसाठा अद्याप नियंत्रणात आहे। जलसंपदा विभागानं दिलेल्या माहितीनुसार वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 11.66 TMC पाणीसाठा नोंदवण्यात आला असून धरणाची एकूण साठवण क्षमता 34.40 TMC आहे। कोयना धरणात 14.87 TMC तर धोम धरणात 3.81 TMC पाणीसाठा आहे। वारणा धरणातून 100 क्युसेक, दूधगंगा धरणातून 600 क्युसेक तर अलमट्टी धरणातून 822 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। दरम्यान सांगलीतील आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी 5.9 फूट असून ती इशारा पातळीपेक्षा खूपच कमी आहे। हरिपूर इथल्या अंकली पुलाजवळील पाणी पातळी नियंत्रणात असल्यानं सध्या पूर परिस्थितीचा कोणताही धोका नसल्याचं चित्र आहे। अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाची अंमलबजावणी 1 ऑगस्ट 2026 पूर्वी करावी या मागणीसाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मातंग समाजाचे नेते तथा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सदामते यांच्या नेतृत्वाखाली 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं।
सर्वोच्च न्यायालयानं 1 ऑगस्ट 2024 रोजी अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाबाबत दिलेल्या निर्णयाची राज्य सरकारनं तातडीनं अंमलबजावणी करावी अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली आहे. उपवर्गीकरण झाल्यास अनुसूचित जातीतील सर्व घटकांना समान सामाजिक न्याय, हक्क आणि आरक्षणाचा न्याय मिळेल असंही यावेळी सांगण्यात आलं. अनेक वर्षांपासून ही मागणी प्रलंबित असून सरकारनं याबाबत ठोस निर्णय घ्यावा अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे. तसंच या मागणीला आमदार अथवा इतर लोकप्रतिनिधींनी विरोध केल्यास आगामी निवडणुकांमध्ये त्यांना जनतेसमोर उत्तर द्यावं लागेल असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. आंदोलनादरम्यान शासनाच्या नावानं घोषणाबाजी करण्यात आली आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला निवेदन सादर करण्यात आलंय. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.